नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. 15 सप्टेंबर 2024 या दिवशीच्या चालू घडामोडीचे प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जंगल वाढवणे व संवर्धन करण्यासाठी कोणती संस्था काम करत आहे? पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, सह्याद्री संकल्प संस्था. सह्याद्री संकल्प संस्था ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जंगल वाढवणे व संवर्धन करण्यासाठी ही संस्था काम करत आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, इरू द रिमार्केबल लाईफ ऑफ इरावती कर्वे हे पुस्तक कोणी लिहिले आहे? दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, उर्मिला देशपांडे. उर्मिला देशपांडे यांनी इरू द रिमार्केबल लाईफ ऑफ इरावती कर्वे हे पुस्तक लिहिले आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, अलीकडील काळात कोणत्या शहरामध्ये वायू गळतीचे प्रकरण घडून आले आहे? तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, अंबरनाथ. अलीकडील काळात अंबरनाथ या शहरामध्ये वायू गळतीचे प्रकरण घडून आलेले आहे. एक्स्ट्रा पॉइंट, अंबरनाथ शहराच्या मोरिवली औद्योगिक वसाहतीत निवा केम कंपनीमध्ये हे वायू गळतीचे प्रकरण घडून आलेले आहे. प्रश्न क्रमांक चौथा, दक्षिण आफ्रिकेचे माजी अर्थमंत्री डॅश डॅश यांचे निधन झालेले आहे. चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, प्रवीण गोवर्धन. प्रवीण गोवर्धन जे की दक्षिण आफ्रिकेचे माजी अर्थमंत्री आहेत, त्यांचे नुकतेच निधन झालेले आहेत. प्रश्न क्रमांक पाचवा, जागतिक सहकार परिषद 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, भारत. जागतिक सहकार परिषद 2024 चे आयोजन भारत या देशात करण्यात आलेलं आहे. हे असं पहिलीच वेळ आहे की जागतिक सहकार परिषदेचे आयोजन भारतात करण्यात आलेलं आहे. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, याला स्टार मार्क सुद्धा करून घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 6, आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, चीन. चीन या देशामध्ये आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 7, डेव्हिस चषक 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, स्कॉटहोम. डेव्हिस चषक 2024 चे आयोजन स्कॉटहोम या देशात करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 8, बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, हंगेरी. बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन हंगेरी या देशात करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 9, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, त्याला स्टार मार्क सुद्धा करून घेऊ शकता. परीक्षेमध्ये 100% हे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. प्रश्न आहे, अंदमान निकोबार बेटांची राजधानी असलेले पोर्ट ब्लेअर या शहराचे नाव बदलून काय ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, श्रीविजयपुरम. अंदमान निकोबार बेटांची राजधानी असलेले पोर्ट ब्लेअर या शहराचे नाव बदलून श्रीविजयपुरम हे नाव ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 10, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, गौतम गंभीर. गौतम गंभीर हे भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण महत्वाचे 10 प्रश्न पाहिलेले आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.